ADM याच्यात इथे जे जनरेटर आहे, इथे साईन वेव्हचं आहे, हे प्लस साईनच्या इथे कनेक्ट करायचं, म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ कंपॅरेटरला कनेक्ट करायचं. आणि जे नेगेटिव्ह आहे हे इन्व्हर्टिंग टर्मिनल, ते कनेक्ट करायचं डॅकच्या आउटपुटच्या इथे. मग बी एला कनेक्ट करायचं आणि सी डीला कनेक्ट करायचं. आणि मग आउटपुट्स बघायचे. DSOवर आधी हे जे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आहे, दॅट इज दी साईन वेव्ह, ती बघायची. साईन वेव्ह दिसायला हवी. मग त्याच्यानंतर इकडे जे आउटपुट आहे, इकडे DSOवर पल्स ट्रेन दिसायला हवी किंवा स्क्वेअर वेव्ह. आणि जे इकडचं DSOचं आउटपुट आहे, तिथे आपल्याला असे वेव्स दिसायला हवे.